दिवाळी आली की बच्चा कंपनीचं आकर्षण असते ते म्हणजे किल्ले बनविणे। किल्ले बनवण्यात असताना शिवकालीन किल्ले बनवण्याची परंपरा जी आहे ती आपल्याकडे आहे। मात्र नागपूरमध्ये शिवकालीन किल्ल्यांसोबतच काल्पनिक किल्ले सुद्धा साकारण्यात आलेले आहे आणि ते काल्पनिक किल्ले सुद्धा असे आहे की शिवकालीन किल्ले आणि आताचा जो महाराष्ट्र आहे, प्रगत महाराष्ट्र आहे, त्या प्रगत महाराष्ट्र या दोन्हीच जे या ठिकाणी समतोल जो आहे तो या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे। आपण जर या ठिकाणी किल्ला बघू शकतो की हा सक्षमगड नावाने हा किल्ला काल्पनिक नाव देण्यात आलेला आहे। सक्षमगड हा किल्ला या ठिकाणी साकारण्यात आला। 3 भागामध्ये हा किल्ला आहे। मात्र शिवाजी महाराजांचे जर आता असते किंवा शिवाजी महाराजांचे किल्ले जर आताच्या विकसित महाराष्ट्रामध्ये असते तर त्या ठिकाणी कशा प्रकारचं चित्र झालं असतं हे या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न केला। आपण समोर जर बघितलं तर या ठिकाणी महामार्ग साकारण्यात आलेला आहे आणि हा महामार्ग जो आहे तो किल्ल्यांना सगळीकडे जोडताना आपल्याला पाहायला मिळतो आहे चारही दिशेने। त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण जर बघितलं तर मेट्रो सुद्धा या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या आपल्याला पाहायला मिळते आहे। सोबतच सोलर सिस्टम हे जे आहे ती आता प्रचलित अशी सोलर सिस्टम या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे शहर आणि गाव कसं असायला पाहिजे, आधुनिक गाव कसं आहे, आधुनिक शहर कसं आहे हे सुद्धा या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न जे आहे ते किल्ले बनविणाऱ्यांनी केलेला आहे। त्यांची यामागची नेमकी संकल्पना काय होती हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पण निशांत महात्मे आपल्यासोबत आहे। काय सांगाल तुम्ही, एकीकडे आधुनिकता आणि एकीकडे शिवकालीन किल्ले दोन्हीचाही कुठेतरी समतोल बसवण्याचा प्रयत्न केला। नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आपण बघितलेले आहे, पण आजच्या काळात जर छत्रपती शिवाजी महाराज असते विकसित महाराष्ट्रात तर डेव्हलपमेंट कशा प्रकारचं, किल्ले म्हणजे काय तर एक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, आणि जर त्यांच्याकडे नितीन गडकरी सारखे दळणवळण मंत्री असले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसारखे मंत्री असते तर कशा प्रकारे डेव्हलपमेंट दिसलं असतं। जसं आम्ही हा आता महामार्ग इथे बसवलेला आहे, याला आम्ही शिवस्वराज्य महामार्ग असं नाव दिलेलं आहे आणि या महामार्गाची कनेक्टिव्हिटी आपण पाहू शकता वर गड किल्ल्यांपर्यंत सुद्धा जाते, गावात सुद्धा आहे आणि शहरात सुद्धा आहे। आम्ही गाव आणि शहर दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे आणि शहरावर जसं आपण सोलर सिस्टीम पाहू शकता तर आजच्या काळात किल्ला कसा असता शिवाजी महाराजांचा तो आम्ही एकंदरीत इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। नक्कीच एकंदरीत आता जर शिवाजी महाराज असते तर किल्ला कसा असता, त्याच्या खाली असलेलं डेव्हलपमेंट कसं असतं, किल्ल्याची कनेक्टिव्हिटी कशी असती, हे सगळं जे आहे ते या किल्ल्याच्या माध्यमातून या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे। गाव उभारलेलं आहे, गावासोबतच शहर उभारलेलं आहे, त्याचप्रमाणे सोलर सिस्टीम दिसते आहे, मेट्रो लाईन दिसते आहे आणि महामार्गसुद्धा दिसतो आहे। एकंदर म्हणजे किल्ले बनवत असताना शिवकालीन इतिहास आणि आधुनिकता या दोन्ही गोष्टीचा संगम या ठिकाणी घालण्यात आला आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।